आज एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर हजर झालेलो आहोत आणि एक विषय आहे अतिशय सणसणीत। विषय अतिशय सणसणीत आहे। बॉम्ब माफियांचा पर्दाफाश आज आम्ही करणार आहोत तिथून पुढचा अर्धा तास। त्यामुळे हातातला रिमोट बाजूला ठेवा आणि सलग पहा। खरं तर पश्चिम बंगालमधली गेली 10 वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी पंतप्रधान गृहमंत्री हे मैदानात उतरले। पश्चिम बंगालच्या निवडणुकीला रक्तरंजित निवडणूक असंच म्हटलं जातं, कारण गेल्या अनेक दशकांपासून निवडणूक म्हटली की पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार हा ठरलेलाच। मग कधी कुठे हाणामाऱ्या, कुठे खून, कधी हल्ले, कधी बॉम्बस्फोट। पण गेल्या काही काळात न्यूज 18 लोकमतला एक खास माहिती मिळाली आणि शोधून काढल्यानंतर आज जे स्टिंग ऑपरेशन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ते हाती आलं। कारण असं लक्षात आलं की काही जण थेट बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालवत आहेत। कुठे बनवले जातात बॉम्ब, कुठे सुरू आहे हा कारखाना, कोणाकरता वापरले जातात हे बॉम्ब, इथून पुढचा अर्धा तास खास तुमच्यासाठी। यावेळच्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये बॉम्बचा सुद्धा वापर केला जातोय। तसा तो गेल्या अनेक दशकांपासून केला जातो। पण यावेळेला जेव्हा सूत्रांनी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीला माहिती दिली तेव्हा या सगळ्याची खातरजमा करून घेण्यासाठी खूप मोठी जोखीम पत्करून, जीवावरचा धोका पत्करून ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी न्यूज 18 लोकमतचा प्रतिनिधी थेट पोचला जंगलात, एका गुप्त जागी जिथे सुरू होता बॉम्ब बनवण्याचा कारखाना। आता आम्ही तुम्हाला पश्चिम बंगालमधलं एक स्टिंग ऑपरेशन दाखवणार आहोत। पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत आहेत, पण या निवडणुकीमध्ये अडथळा आणण्यासाठी तसंच हिंसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैधपणे गावठी बॉम्ब तयार केले जात आहेत। राज्य सरकार, निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन आणि जनतेला सतर्क करणं हे या स्टिंग ऑपरेशनच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे। निवडणुकीमध्ये खोडा घालण्याच्या उद्देशानं काही असामाजिक तत्वांकडून प्रयत्न केला जातोय, पण त्यावर वेळीच लगाम घालणं सुद्धा आवश्यक आहे। न्यूज 18 लोकमतनं समाजहितासाठी या अवैध धंद्याचा पर्दाफाश केलाय। आमच्या प्रतिनिधीनं मोठी जोखीम पत्करून हे स्टिंग ऑपरेशन केलं। कोणताही राजकीय पक्ष अथवा नेत्याच्या छबीला धक्का लावण्याचा यामागे उद्देश नाही, पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर इथे गावठी बॉम्बची अवैध फॅक्टरी कशी काय चालवली जाते असा प्रश्न उपस्थित होतो। या स्टिंग ऑपरेशनची चित्रफीत पोलीस आणि निवडणूक आयोगाला सुद्धा सोपवण्यात येणार आहे। त्यामुळे निवडणुकांच्या पूर्वी संबंधितांवर कारवाई करायला प्रशासनाला मदत होईल। तसंच भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यास प्रशासन सक्रिय होईल। क्या हो रहा है अभी? ये हमरा बोमा बनाते थे बम। हाँ क्या बना रहे हैं? बोमा बोमा बम। हाँ कितना ऑर्डर मिला है आपको? এইটা তো আমাদের অর্ডার আছে ম্যাক্সিমাম ধরে নিন আমাদের 5000 মতন অর্ডার হয়েছে। 5000 का ऑर्डर मिला है। হ্যাঁ স্যার। तो ये क्या इलेक्शन के दौरान ही ऑर्डर मिलता है या साल भर आपका लोग का काम चलता है? नहीं স্যার, আমাদের এটা বছরে ইলেকশনে পড়লে চাই কোনো জায়গা দঙ্গা ফঙ্গা হলে আমাদের অর্ডার আছে। अच्छा, मतलब इलेक्शन के दौरान भी, इसके अलावा अगर कहीं कोई दंगा कराना होता है तो भी? हाँ सर, हाँ सर। ऐसे बोल रहे हैं सर कि अगर ये 15-20 लोग होले 4-5 जन मर जाएगा। अच्छा।
10-12 जन घायल हो जाएगा। अच्छा। पश्चिम बंगालमधलं हे धक्कादायक वास्तव आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत। पश्चिम बंगालच्या निवडणुकीतला हा प्रकार पाहून कोणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या गावठी बॉम्ब फॅक्टरीचं वास्तव दाखवतोय। जैसे बोल रहे हैं सर कि अगर ये 15-20 लोग होले 4-5 जन मर जाएगा। अच्छा। और 10-12 जन घायल हो जाएगा। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आली, पण गेल्या 75 वर्षात पश्चिम बंगालमधल्या राजकीय परिस्थितीत काहीही बदल झाला नाही। सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। निवडणूक आणि हिंसाचार हे जणू पश्चिम बंगालच्या राजकारणातलं सूत्र बनलंय। इथल्या राज्यकर्त्यांनी सत्ता राखण्यासाठी तसंच विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हिंसेचा वापर केल्याचा आरोप केला जातो। निवडणुका येताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होते। निवडणुकीत विरोधकांना रोखण्यासाठी राजकीय पक्षांकडून हिंसाचाराचा सर्रास उपयोग केला जातो। त्यामध्ये गावठी बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं आजवरच्या घटनांवरून पाहायला मिळालंय। पश्चिम बंगालमधल्या लहान मोठ्या गुंडांपासून ते कुख्यात गुन्हेगारांपर्यंत सगळेच जण गावठी बॉम्बचा सर्रास वापर करतात। गावठी बॉम्बची तीव्रता अधिक असते, त्याच्या परिघात आलेल्यांना जीव वाचवणं कठीण जातं। आज आम्ही तुम्हाला याच गावठी बॉम्बचा जीवघेणा खेळ दाखवणार आहोत। पश्चिम बंगालमध्ये अवैधपणे गावठी बॉम्ब तयार केले जातात आणि त्याची चोरी छुपे विक्री सुद्धा होते। आज आम्ही याच गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करणार आहोत। तो सगळा प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे ही एक झलक होती। याशिवाय आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथून पुढच्या भागात दाखवायच्या आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊया आपण। ब्रेकच्या नंतर सुरू राहील आमचं एक खास वृत्त, बॉम्ब माफियांचा पर्दाफाश। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जसं ब्रेकच्या पूर्वी या स्टिंग ऑपरेशन मधून काही धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या, तुम्हालाही निश्चित धक्का बसला असेल की अशा प्रकारे गावठी बॉम्ब बनवण्याचा कारखाना आणि निवडणुकांच्या दरम्यान मिळते 2-5 हजार गावठी बॉम्ब मिळवण्याची ऑर्डर। हे सगळंच धक्कादायक आहे, पण त्याहूनही पुढची धक्कादायक गोष्ट इथून पुढे आहे आणि ती आहे की हे बॉम्ब बनवायला सांगतं कोण, हे बॉम्ब वापरायला कोणाच्या विरुद्ध सांगितलं जातं। पाहूयात एक खास रिपोर्ट। पश्चिम बंगालच्या काही भागात मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब तयार केले जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। पण या गावठी बॉम्ब तयार करणाऱ्यांपर्यंत पोहोचणं काही सोपं काम नव्हतं, कारण अत्यंत गुप्तपणे हा धंदा चालवला जातो। बरेच प्रयत्न केल्यानंतर आमच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला पक्की खबर मिळाली होती। या परिसरात आम्हाला एक व्यक्ती भेटणार होती। त्यांनी आमच्या टीमला श्यामनगर रेल्वे स्टेशन परिसरात येण्यास सांगितलं होतं। गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या टोळीतील एका हस्तकाशी आमच्या प्रतिनिधीची भेट झाली। गावठी बॉम्ब तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी
आमची टीम त्याच्यासोबत पुढच्या प्रवासाला निघाली. बरंच अंतर प्रवास केल्यानंतर आमची टीम एका जंगलात पोहोचली. घनदाट जंगलात त्यांनी चक्क गावठी बॉम्ब तयार करण्याची छोटेखानी फॅक्टरी तयार केली होती. तिथे मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब तयार केले जात होते. बॉम्ब तयार करणाऱ्या व्यक्तीशी आमच्या टीमनं बातचीत केल्यानंतर तो व्यक्ती या अवैध धंद्यात माहीर असल्याचं आमच्या लक्षात आलं. कुणाला शंका येऊ नये म्हणून त्यांनी यासाठी काही कोडवर्ड तयार केले आहेत. लाल मसाला, साधा मसाला. कैसे बनाते हैं आप लोग, क्या इस्तेमाल करते हैं? এটা স্যার আমাদের হলো বাঙালতে বলে যায় এটা লাল মশলা সাদা মশলা। বাঙালি আমাদের বলা যায় লাল মশলা সাদা মশলা। এটা মিলিয়ে আমরা মিশিয়ে দুটো বানাই। तो ये कितना ऑर्डर मिला है आपको? এইটা স্যার আমাদের অর্ডার আছে ম্যাক্সিমাম ধরে নিন আমাদের 5000 মতন অর্ডার হয়েছে। 5000 का ऑर्डर मिला है? হ্যাঁ স্যার। एकीकडे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग आला असताना तिथेच दुसरीकडे गावठी बॉम्ब माफियांच्या धंद्याला तेजी आली आहे. या धंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी आमच्या प्रतिनिधीनं बॉम्ब तयार करणाऱ्या माफियांशी आणखीन खोलात जाऊन बातचीत केली आणि या जीवघेण्या अवैध शस्त्रांच्या रेट कार्डचा खुलासा झाला. बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य आणून देणाऱ्यांकडून केवळ बॉम्ब तयार करण्याचे पैसे घेतले जातात, तर साहित्य न आणून देणाऱ्यांना एका गावठी बॉम्बसाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्याचं बॉम्ब माफियांनी सांगितलंय. ये नुकसान कितना करेगा? আমাদের জীবনে তো রিস্ক আছে, আমরা রিস্ক নিয়ে বানাইছো। ये कितना नुकसान करेगा? এটা अगर हम भीड़ पे फेंकते हैं হ্যাঁ বুঝেছি বুঝেছি। ক্ষতি করতে গেলে এটা এরকম আছে জিনিসটা नहीं समझ में आया। हिंदी में बात बोलो यार, हमें नहीं समझ में आता। जैसे बोल रहे हैं सर कि अगर ये 15-20 लोग होले 4-5 जन मर जाएगा। अच्छा। और 10-12 जन घायल हो जाएगा। ऐकलं का? हा बॉम्ब माफिया काय म्हणाला ते? यांच्यासाठी एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जीवाची काहीच किंमत नाही. हा बॉम्ब माफिया हळूहळू आपल्या धंद्याची माहिती आम्हाला सांगत होता. धक्कादायक बाब म्हणजे हे माफिया केवळ गावठी बॉम्बच तयार करतात असं नाही, तर ते बॉम्ब फेकण्याची पद्धतही शिकवत असल्याचं उघड झालंय. या बॉम्ब माफियांच्या नेटवर्कचं कनेक्शन थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं असल्याचं तुमच्या लक्षात येईल आणि त्याचमुळे त्यांना पोलिसांची जराही भीती उरलेली नाहीये. त्याने आपल्या धंद्याची आणखी माहिती उघड केली आणि एक एक करत अनेक गुपितं उघड होत गेली. तो अभी तक कहीं पर इसको आपने इस्तेमाल करवाया है? मतलब कोई आपसे खरीद के गया हो? हाल फिलहाल में कोई बम धमाका हुआ है? হ্যাঁ অনেক জায়গা হয়েছে স্যার। कहाँ पर? আর আপনি ধরে নিন এইদিকে আপনার দমদমে হয়েছে, উলবেড়িয়াতে হয়েছে, পশ্চিম কলকাতায় হয়েছে। আর এই যে হালফিলাল হলো বাঁকুড়া দিকে যে বোম ব্লাস্টটা হলো ওইখানেও হয়েছে। थोड़ा सा हिंदी में, हमें समझ में नहीं आता बांग्ला। मतलब इधर में कोलकाता है ना, कोलकाता पश्चिम कोलकाता इधर में है, उसको उधर में भी हुआ है। और दमदम में भी हाल फिलहाल हुआ रहा बमबाजी जो फ्लैट में हुआ रहा। अच्छा। वहाँ पे भी हुआ रहा और उलबेड़िया में भी हुआ रहा। अभी हाल फिलहाल इधर मिदनीपुर में कहीं स्टेशन पे हुआ रहा। अच्छा। वहाँ पे भी यही आप वाला बम ही लगा उसमें? हाँ हम लोग का ही बम सर। वो लोग अलग बम बनाते हैं, वो जो बड़ा ब्लास्ट करना होता है तो अलग क्वालिटी से बनाते हैं। या बॉम्ब माफियानं आपल्या अवैध धंद्याविषयीचे आणखी काही धक्कादायक राज उघड केले. गावठी बॉम्ब कशा पद्धतीनं तयार केले जातात, तसंच त्यांचा पुरवठा कसा केला जातो हे ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बनाने के बाद इसको आप कैसे लेके जाते हो, सप्लाई कैसे करते हो? এটা যেরকম ধরুন हम लोग का जैसे डब्बा आता है, तो जैसे वो बड़ा बड़ा डब्बा आता है या लड्डू वाला डब्बा आता है, उसमें सजा के अच्छी तरह से बालू देकर पैक कर देते हैं
वो लोग खुद लेके चल जाते हैं। और कहीं रास्ते में फट जाए तो जो लेके जाएगा उसके रिस्क, फट जाएगा मरेंगे। बॉम्ब माफियानं दिलेली ही माहिती ऐकून आम्हालाही आश्चर्य वाटलं, कारण बिनदिक्कतपणे पश्चिम बंगालमध्ये हा धंदा चालवला जातोय. पण बंगाल पोलिसांना त्यांच्या या धंद्याची खबर का लागली नाही असा प्रश्न आम्हाला पडला होता. आता पोलीस विभागानं अशा गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याची आवश्यकता आहे आणि तरच बंगालच्या निवडणूक काळात अशा प्रकारांना आळा बसू शकेल. पश्चिम बंगालहून हरीश शर्मासह अरुण सिंग, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या दरम्यान बॉम्ब फुटतात, बॉम्ब फोडले जातात, ही काही नवीन गोष्ट नाही. पण ते कसे बनवले जातात, कोण फोडायला सांगतं, कोणाविरुद्ध फोडायला जातं, या सगळ्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं आमच्या या विशेष वृत्तमालिकेत केला. आज इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.